नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. 2 कार अमोरासमोर धडकल्याने झालेल्या अपघातात 2 जण जागीच ठार झाल्याची घटना बैलहोंगल तालुक्यातील इंचल गावानजीक घडली आहे. मंगल महांतेश भरम नायकर वय वर्ष 50, राहणार लद्दीगड्डी, तालुका बैलहोंगल. कार चालक श्रीशैल सिद्धनगौडा नागनगौडर वय वर्ष 87, राहणार संपगाव अशी मृतांची ओळख पटली आहे. या घटनेत रायनायक भरम नायकर वय वर्ष 87, गंगवा रायनायक भरम नायकर वय वर्ष 80, मंजुळा श्रीशैल नागनगौडर वय वर्ष 30, सुभानी लालसाब वककुंद वय वर्ष 28 गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बेळगाव शहरातील खासगी इस्पितळात उपचार सुरू आहेत. हे सर्व वास्तुशांतीनिमित्त कपडे खरेदी करण्यासाठी गोकाक तालुक्यातील कोण्णूरला जात होते, अशी माहिती मिळाली आहे. झाड शहापूर येथे रिंग रोड करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. शुक्रवारी झाड शहापूर येथे झाडांचा सर्वे तसेच दगड लावण्यासाठी अधिकारी व कर्मचारी पोलीस संरक्षणात आले होते. मात्र झाड शहापूर येथील शेतकऱ्यांनी न्यायालयाने दिलेल्या स्थगितीची प्रत दिली आणि त्यांना माघारी धाडले. यावेळी शेतकऱ्यांनी त्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. मात्र स्थगितीची प्रत प्रांत अधिकाऱ्यांकडे का दिली नाही असा प्रश्न अधिकाऱ्यांना करून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. या रिंग रोडमध्ये तालुक्यातील 32 गावातील सुपीक जमिनी जाणार आहेत. झाड शहापूर येथील संपूर्ण गावाने एकजुटीने उच्च न्यायालयातून स्थगिती मिळवली आहे. परिवहन मंडळातर्फे दिव्यांगांना देण्यात येणाऱ्या बस पास नूतनीकरणाच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता 29 फेब्रुवारी पर्यंत दिव्यांगांना बस पासचे नूतनीकरण करता येणार आहे. दिव्यांग अंध व्यक्तींना सवलतीच्या दरात बस पास उपलब्ध करून दिला जातो. यापूर्वी 31 डिसेंबर अखेरची तारीख होती. मात्र आता बस पास नूतनीकरणाच्या तारखेत वाढ करण्यात आली आहे. श्रीराम सेना हिंदुस्थान आयोजित उमेश कुराळकर यांच्या वाढदिवसानिमित्त व कैलासवासी अभि पुजारी यांच्या स्मरणार्थ शुक्रवारी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गोरगरीब गरजू लोकांना विविध साहित्य व शाळकरी मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर पार पडले. यामध्ये शेकडो रक्तदात्यांनी सहभाग दर्शविला. अंगोळ येथील महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना घरगुती दैनंदिन साहित्याचे वाटप करण्यात आले. एलपीजी गॅससाठी ई-केवायसी प्रक्रिया विनामूल्य असून ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कोणतीही अंतिम मुदत नाही. एलपीजी गॅससाठी ई-केवायसी प्रक्रिया विनामूल्य असून ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कोणतीही अंतिम मुदत नाही, असे बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे. भारत सरकारच्या नैसर्गिक व वायू मंत्रालयाच्या उपसचिवांनी आपल्याला 18 ऑक्टोबर 2023च्या पत्रात ई-केवायसीचे तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. मात्र ई-केवायसीसाठी केंद्र सरकारने कोणतीही मुदत दिली नसल्याने जनतेला दिलासा मिळाला आहे. नोटा दुप्पट करण्याचे सांगून 25 लाखांना ठकवणाऱ्या टोळीतील 7 जणांना अटक करण्यात आली आहे. हे सर्वजण हुक्केरी संकेश्वर निडसोशी येथील राहणारे असून त्यांच्या जवळून 2 कार व 11 लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी.व्ही. स्नेहा यांनी शुक्रवारी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. 18 डिसेंबर रोजी सिद्धगौडा बिरादर राहणार गोकाक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून काकती पोलीस स्थानकात भादवी 419-420 कलमाद्वारे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मागील 3 वर्षात राज्यात तब्बल 39 विणकरांनी आपले जीवन संपवले आहे। यापैकी एका बेळगाव जिल्ह्यातील 22 विणकरांचा यामध्ये समावेश आहे। त्यामुळे विणकरांच्या आत्महत्येचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे। यापैकी हातावर मोजण्या इतक्या विणकरांना शासनाकडून अनुदान मिळाले असले तरी उर्वरित विणकर कुटुंबीय अद्याप वंचित आहेत। बेळगाव जिल्ह्यात 25 ते 30 हजार यंत्रमाग आहेत। मात्र कोरोनाच्या महामारीत विणकर व्यवसाय पूर्णपणे बंद झाला होता। या काळातच आत्महत्येच्या प्रमाणात वाढ झाली होती। सामरा येथील श्री महालक्ष्मी देवीची यात्रा 14 मे 2024 पासून भरवण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या यात्रा कमिटी, हक्कदार व ग्रामस्थांच्या बैठकीमध्ये घेण्यात आला। तसेच 9 दिवस चालणाऱ्या यात्रेमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचेही बैठकीत ठरवण्यात आले। गेल्या वर्षभरापासून श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेची तारीख केव्हा जाहीर होणार याबाबत ग्रामस्थांच्यात उत्सुकता लागून राहिली होती। अखेर शुक्रवारी यात्रेची तारीख निश्चित करण्यात आल्याने ग्रामस्थातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। शुक्रवारी श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। नैऋत्य रेल्वेच्या अखत्यारीत बेळगाव रेल्वे स्थानकात पहिल्या 24 तास बोगी हॉटेलची निर्मिती संपूर्ण झाली असून शनिवार दिनांक 30 पासून बेळगावकरांच्या सेवेत दाखल होणार आहे। मॅग्नम फूड्स कंपनीच्या वतीने हे हॉटेल चालवण्यात येत असून सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार आसिफ सेठ, राज्यसभा सदस्य इराणा कडाडी आदी मान्यवर या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत। शहरातील कचऱ्याची उचल न करण्याचा प्रकार अनेक ठिकाणी घडू लागला आहे। रिसालदार गल्ली येथे गटारीतून काढण्यात आलेल्या कचऱ्याचा ढीग गटारी शेजारीच फेकण्यात आला आहे। त्यामुळे ये जा करताना वाहन चालकांना तसेच पादचाऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे। सावळगी येथून मोठ्या संख्येने विद्यार्थी बसेसने शाळा, विद्यालय, महाविद्यालयाकरिता ये जा करत असतात। गेल्या काही दिवसांपासून राज्य परिवहनच्या बसेस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे। बसेस वेळेवर उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली। शिवाय विद्यार्थ्यांनी काही काळ रास्ता रोको केला। त्याची दखल अधिकाऱ्यांनी घेत आंदोलन स्थळाला भेट दिली। त्यावेळी विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आले। हुक्केरी तालुक्यातील राजा लखमगौडा जलाशयात शुक्रवारी 36.5 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे। अद्याप उन्हाळ्याला सुरुवात झाली नाही, त्यामुळे पाणी वाटपाचे नियोजन करण्यात आलेले नाही। असे असले तरी मागणीचा अंदाज घेत पुढच्या आठवड्यात पाणी वाटपाचे नियोजन करण्यात येणार आहे। सध्या नियमित पाणी पुरवठ्यासाठी 60 क्युसेक पाणी जलाशयातून सोडले जात आहे, अशी माहिती जलाशय अधिकाऱ्यांनी दिली आहे। संकेश्वर नगर परिषदेवर अद्यापही नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणुका झालेल्या नाहीत। गत 6 महिन्यांपासून निवडणुकीच्या प्रतीक्षेत असलेल्या नगरसेवकांनी आणखीन किती काळ प्रतीक्षा करावी असा सवाल उपस्थित केला जात असून नाराजी व्यक्त होत आहे। परिणामी प्रशासकीय अधिकाऱ्यांचा कालावधी वाढत असल्याने स्थानिक विकास गारठल्याची चर्चा शहरात चांगलीच रंगली आहे। लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजे सुयोग्य कालावधी, सर्वोत्तम व्याजदर। आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 9.30% परतावा। अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 180021245050। योजना फक्त सभासदांकरता, नियम अटी लागू। लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। वरगाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार झाल्याची घटना
येथील हिरण्यकेशी कारखाना आवारात घडली। बाळेश भीमाप्पा डिग्गेवाडी, वय वर्षे 31, राहणार बेळकुड, तालुका चिकोडी असे मृताचे नाव आहे। अपघाताविषयी अधिक माहिती अशी, बाळेश हा कारखान्याच्या आवारात ऊस गोळा करण्याचे काम करत होता। त्यावेळी भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने बाळेशला जोराची धडक दिली, त्यात तो गंभीर जखमी झाला होता। तात्काळ संकेश्वर सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते। तिथे त्याची प्रकृती गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी त्याला दुसऱ्या रुग्णालयात नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला। किणये तालुक्यातील अनेक गावात खेळण्यासाठी मैदाने नाहीत, यामुळे बऱ्याचशा विद्यार्थी व गावातील खेळाडूंना अनेक प्रकारचे खेळ खेळण्याची अडचण निर्माण होऊ लागली आहे। काही खेळाडूंना खेळण्याची इच्छा असूनही पटांगणाअभावी त्यांचे खेळ अधुरे राहू लागले आहेत। बऱ्याच गावांमध्ये मैदानाचा आकार कमी होतानाचे चित्र पाहावयास मिळत आहे। त्यामुळे येणाऱ्या भावी पिढीसाठी प्रत्येक गावामध्ये खेळासाठी योग्य व सुरक्षित पटांगण उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक गावातील गावकऱ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे। अयोध्या येथून आलेल्या श्री राम मंदिर अक्षता कलशाची भव्य शोभायात्रा हिटणी येथे उत्साहात व चैतन्यमय वातावरणात पार पडली। राष्ट्रीय सेवक संघ ग्रामस्थांच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते। बुकटे आलुरी येथून हिटणी येथे कलशाचे आगमन होताच रामभक्त भगिनींनी अक्षता कलशाचे पूजन केले। तेथून कलशाची पालखीतून सवाद्य प्रमुख मार्गावरून शोभायात्रा करण्यात आली। यावेळी मंडळातर्फे भजन करण्यात आले। ठिकठिकाणी रांगोळ्या घालून फुलांचा वर्षाव करत स्वागत करण्यात आले। कलश मारुती मंदिरात आल्यानंतर सामूहिक महाआरती करण्यात आली। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।